किती वेळ असाच गप्प बसणार आहेस? सुहास प्लीज सांग, तू काही बोलणार आहेस का? का मी तुझी माफी मागत राहायचंय? नको मागूस माफी, खरंच नको मागूस. प्रिया, तू माझी माफी मागावीस अशी माझी अपेक्षा नाहीये, पण काही जखमा भरण्यासाठी वेळ तर लागतोच ना. अगदी सुरुवातीपासून मी काही गोष्टी ऑब्झर्व केल्यात तुझ्याबद्दल प्रिया, ज्या कधीच बोललो नाही तुला, पण आज सांगतो. प्रिया, तुझं टेम्परामेंट फारच विचित्र आहे, व्हेरी स्ट्रेंज. तुझी मैत्रीण तुला काहीतरी बोलते काय, तू भडकतेस काय आणि आपलं लग्न मोडण्यापर्यंत पोहोचतेस काय. इजंट इट व्हेरी स्ट्रेंज? प्रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी अगदी काहीही करू शकतो, खरं आहे हे. पण लग्न नुसतं प्रेमावर टिकत नाही ना. त्यामुळे मला असं वाटतंय आता की आपण थोडं थांबावं आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा. हो, नाहीतर लग्नानंतर मिसअंडरस्टँडिंग्समुळे आपल्यात फक्त भांडणं होत राहतील आणि आपल्या दोघांचंही आयुष्य मिझरेबल होऊन जाईल. सो आय थिंक वी शुड वेट अँड थिंक ओव्हर इट अगेन. तुझी लायकी तरी आहे का माझ्या बरोबर लग्न करायची? मी एकदा मंजिरी समोर हा बॉम्ब फोडला ना की तू काय माझ्याशी लग्न मोडणार रे? तुझ्याच पायाखालची जमीन सरकेल की नाही ते बघ. पण सुहास, तू असं कसं? मी आता जे काही बोललो प्रिया, त्या सगळं काय झालं प्रिया? सुहासराव, काही टेन्शन आहे का? काय झालंय मला सांगणार आहे का कोणी? सुहासराव, नाही मावशी, काहीच नाही. काहीतरी झालं एवढं नक्की. म्हणजे तुम्ही दोघं बोलत होतात एकमेकांशी आणि मी आले आणि तुमचं बोलणं थांबलं. नाही ते मावशी, मी सांगते काय झालं ते. खर तर प्रॉब्लेम असा आहे की मी सुहासच्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहे आणि या गोष्टीचा त्रास त्याला होतोय. ह्यात चूक त्याची नाहीच आहे, मला मान्य आहे चूक माझी आहे, पण सगळं कळत असूनही मला. एवढंच आहे ना? हो, एवढंच आहे, भाग्य काही नाही. म्हणजे खरं तर मी सुहासरावांना विचार. एवढंच ना? आता काय बोलू मी यावर? मला काही सुचत नाहीये, पण तुमच्या दोघांमधला अबोला संपावा म्हणून तरी मला बोललंच पाहिजे. मी तुमच्या समोर प्रियाची कड घेऊन बोलते असं नाही, मला राहवत नाहीये म्हणून बोलते. तुम्ही खूप नशीबवान आहात सुहासराव, प्रियासारखे जोडीदार तुम्हाला लाभले. ही पोळ कधी स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही तुम्हाला, पण तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इथे आमच्या या घरामध्ये माणसांच्या गोतावळ्यात असून सुद्धा एकटी आहे बिचारी. तिला तुमच्याशिवाय कुणी नाही हो जगामध्ये. स्त्री ही अशीच असते, ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यावरून आपला जीव ओवाळून टाकते. मावशी, मी काही कमी जास्त बोलून गेले असेल तर सॉरी, माफ करा. काय
राहवलं नाही म्हणून बोलले. नाही मावशी, तुम्ही योग्य तेच बोललात. रादर तुमच्यामुळे आज मला कळलं की प्रेम नुसतं असून चालत नाही, ते समजून सुद्धा घ्यावं लागतं. प्रिया, प्रिया, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सुहास, चला आता खाली नाश्त्याला चला. शिरा करते, तोंड गोड करूया. हं? चला चल प्रिया, या. अगं आई ग देवा, जमले रे देवा. देवा मेले ग आता असं पण म्हणशील ना. हो म्हणणारच ते. दमछाक झालीये नुसती माझी. एवढं सगळं सामान घेऊन आलीये मी, माहितीये. काय ग, 100 रुपयाची भाजी घेतेस आणि हिशोबात 200 रुपये लावतेस आणि म्हणे दमछाक झाली माझी. ओ गौरांगराजे, मुधोळकरांच्या घरातला हिशोब आपण कधी बघितलाय का? माझ्या पदरचे पैसे द्यावे लागतात काही काही वेळेला गाडी भाड्याला. एवढं सामान घेऊन यायचं असतं. काय उचलून आणू एवढं सगळं सामान डोक्यावर? मुधोळकर सुद्धा ना किती खातात. खरंय खरंय. काय खरं काय खरंय? मी आत्ता घेतला ना एक घास, इतकं वेळ तूच चरत होतास ना. हे ऐक, मुद्द्याचं ऐक. प्रिया आली होती आपल्या रूम मध्ये. कशाला? तिला तुझा लॅपटॉप हवा होता. मी म्हटलं जा घेऊन. माझा लॅपटॉप? हा, तिला लग्नासाठी काही डिझायनर वेअर्स बघायचे होते. म्हटलं आहे तिथे, घेऊन जा. हे घेऊन जा. दानवीर करणच ना तू. आईचे चेहऱ्यावर बाईजी उदार. लॅपटॉप माझा, देणार तू. जा घेऊन ये परत. एवढी वटवट करण्यापेक्षा ना जा जाऊन घेऊन ये. तू दिलास ना, तू घेऊन ये. जा. मी कशाला आणू, माझा थोडीच आहे. अशी. काय कुठे चाललीस? मसनात येत आहे बरोबर? नाही, माझं की अजून लगीन व्हायचंय. आत्या, हा सगळा फालतूपणा करायला ना माझ्याकडे वेळ नाहीये आणि माझी इच्छाही नाही तुमच्याशी भांडायची. मला जाऊ द्या, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. गाई पण माझ्याकडे लई वेळ आहे ना. आणि असं मी तुझ्या संग भांडाया मला लई मजा येते आणि लई गंमत वाटते, पण मला अजिबात मजा येत नाही. मला जाऊ द्या, मला काम आहे. तुला मी आज जायला सांगितलं. तुमचं ऐकायला तुम्ही कोण, राणी एलिझाबेथ? काय नोकर आहे तुमची तुमचं सगळं ऐकायला? हायच मी राणी, आणि तुला माझं ऐकावंच लागल. हो आत्या, काय म्हातारचळ लागलाय का तुम्हाला? त्या रिकाम टेकड्या म्हाताऱ्या माणसांना काही कामं नसतात तसं उगाच मला अडवू नका. मला खूप काम आहे. जा तुम्ही तुमची कामं करा. हे घुसके, लई बोलायलीस ना तू. जा, दारावर तो किराण्याचा पोर आले, त्याच्याकडे सामान घे आणि आत नेऊन ठेव. मी मग काय मी? जा की. नाहीतरी रिकाम टेकड्याच आहात ना. तुम्हीच म्हणालात आता. खूप वेळ आहे ना तुमच्याकडे. का मुधोळकरांच्या घरातली सगळी कामं मी एकटीनेच करायची असा लिखित नियम आहे? हे बघ, ज्याची कामं त्यांनी करायची असतात, कळलं? जा आणि सामान आण. आण म्हणलं ना. मी जाणार नाही. नका जाऊस. येऊ दे सत्याला, मग त्याला सांगतेच. बघ र बाबा, घरात 2-2 सुना आहेत, पण काम मलाच करावं लागते. हीच माझी या घरात किंमत. आते, काय झालंय? अहो, तो किराणा सामानवाला मुलगा आला बाहेर. मगापासून उभा आहे बाहेर, जाऊन बघा कोणीतरी. मी चाललेच होते, बाहेरच निघाले होते. आज त्यांनी मला थांबवून घेतलं. म्हणाला काम नसेल तर माझ्याशी गप्पा मारत. आते, लोकांना कामं करू दे. तू जा बघू, तुझ्या खोलीत जाऊन जितेंद्रचा पिक्चर बघ. जा. नग नग, जितेंद्र नग. हल्ली मला रणबीर आवडते, त्याचाच पिक्चर बघा. काय करताय? दार उघडाय ना. अच्छा, तू दार लावायला चाललीस? काहीतरीच काय तुमचं. बरं, मी काय म्हणतो, प्लीज अहो, हे बघा, कोणी उगीच बघितलं ना तर. तर काय बघितलं तर काय? तू बायको आहेस माझी. सांगा बघू, सांगा सोनू, आई कोणाची आहे? सांगा बाबांना. आई शुभ्राची आहे. कुणाची आहे आई? आई बाबांची आहे. हो ठीक आहे, बाबांची आहे. खुश? बरं, मी विसरून जाईन. सुहास आलाय.
का म्हणजे हा काय प्रश्न झाला का? सुहास आलाय प्रियाला भेटायला. प्रियाच्या रूम मध्येच आहे. ओ गपचा बच्चा. अहो अहो आई बोलवतात तुम्हाला. त्या सुहास आणि प्रियाशी बोलतायत. त्यांनी तुम्हाला पण बोलवतात. जात जरा हे ठेव ना तिकडे. काय झालंय? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? कसला प्रॉब्लेम? तसं नाही. त्या दोघांशी आई काय बोलतायत मला माहिती नाही, पण सुहास आला तेव्हा खूप डिस्टर्ब होता. काय झालंय? आता म्हणजे आता मी तिथे गेल्याशिवाय मला कसं कळणार? आणि आता लग्न जवळ आलंय, मानपान खरेदी अमुक तमुक बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असतात. बोलत असतील ते. तुम्ही खरं सांगताय ना? हो. तुम्ही टाळताय कळताय मला. ठीक आहे, तुम्हाला आत्ता सांगावंसं वाटत नसेल ना, तर जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांगा. मंजिरी, ए मंजिरी, लोक मला रागीट म्हणतात, पण माझ्यापेक्षा जास्त राग तुला येतो. आणि हे फक्त मला माहिती आहे या जगात. चिडू नकोस. बरं ऐक ना, मी काय म्हणतो? आता काय? आधी ऐक तर. म्हणजे मला असं सुचलंय की समजा आपण दोघं, म्हणजे आपण दोघंच कुठेतरी काही दिवसांसाठी बाहेर गेलो. म्हणजे ते हे म्हणतात ना, सेकंड हनीमून. हो, सेकंड हनीमून. वा, आपण दोघंच? आपण दोघंच. आणि मग शुभ्रा? ती चला चला, आईंनी बोलवलं. चला आपला विषय अर्धवट राहिलाय. मंजिरी ऐक. चला. अरे तू कुठे निघालास आता? कुठे म्हणजे पुण्याला. पुण्याला? मंजिरी मी पुण्याला राहतो, विसरलीस की काय? तसं नाही रे, पण आता प्रिया आई तुम्ही सगळे बोलत होतात ना? हो, आम्ही बोलत होतो. आणि आमच्यात आता सगळं सॉर्ट आउट सुद्धा झालं. काय सॉर्ट आउट झालं म्हणजे? काही प्रॉब्लेम होता का? अरे त्यांच्याकडे काय बघतोय? प्रश्न मी विचारला ना तुला, मग माझ्याकडे बघून उत्तर दे ना. नाही ग, प्रॉब्लेम कसला होणार? सॉर्ट आउट झालं म्हणजे पुढची बोलणी झाली सगळी. केटरर, डेकोरेटर, खरेदी वगैरे वगैरे वगैरे. एक मिनिट सुहास, हे बघ, डेकोरेटर आणि केटररचं गौरांग भाऊजी बघणार होते आणि खरेदीचं आई बघतायत. मग काय बोलणी केली तुम्ही? मंजिरी, लग्न म्हटल्यानंतर किती झंझटी असतात तुला माहित नाहीये का? त्यात आता लग्न थाटामाटात करायचं ठरलंय म्हणजे व्याप आणखीन वाढलाय. त्याचबद्दल सगळी बोलणी चालू होती. म्हणून तर सत्यजित भाऊजींना पण बोलवलं होतं ना. ते आले नाहीत, मग शालिनी मावशीनीच सगळे डिसिजन्स घेतले. आईने ठरवलंय ना सगळं. मग झालं तर. प्रियाशी झालं ना बोलणं? हो, बोललो आम्ही. म्हणजे तिच्याशी बोलल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय कसा जाणार ना मी. बरं ठीक आहे, प्रियाने सांगितलं असेल तुला, पण तरीही सांगते,
सांभाळून जा. आणि प्लीज पोचलास ना की एक फोन कर मला. हो, निघू आता. नाही. बाय बाय. बाय भाऊजी. बाय. अहो अहो सुहास आला तेव्हा केवढा टेन्शन मध्ये होता आणि आता मंजिरी, लग्न करणारा प्रत्येक पुरुष हा टेन्शन मध्येच असतो. आता त्याचं टेन्शन तू घेणार आहेस का? तसं नाही. मग तुम्ही खरं सांगा मला प्लीज. तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? हं? अहो नाही नाही. बरं, मग असा विषय अर्धवटच राहिला. मी असं म्हणत होतो की आपण लोक काहीतरी मी असं म्हणत होतो की तुम्ही काय करताय? आपण हॉलमध्ये होतो ना. ते बघा काय कॅमेरे बसवायला मी सांगितलं होतं. आले. आता मगाशी कसं समजूतदारपणे वागलीस असाच विचार नेहमी करायचा आपण. मान्य आहे की स्वतःला शांत ठेवणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं. काय आपल्या आपल्या मनावर ताबा नसतो ना ग. पण तूच मला म्हणालीस ना की तुझ्या या अतिप्रेमाचा सुहासरावांना त्रास होतो म्हणून. हो मग हे टाळायला पाहिजे तुला, कळलं का? हो कळतंय ना. कसं करायचं माहितीये का? आपल्या रागावर कसा संयम ठेवतो की नाही आपण, म्हणजे तुमच्या भाषेत कंट्रोल, तर तसं आपल्या प्रेमावर सुद्धा कंट्रोल ठेवायचा. बरोबर आहे. कळलं ना? म्हणजे इतकं प्रेमही करू नये की समोरच्या माणसाची घुसमट व्हावी. काय कळतंय का मी काय म्हणते ते? हो कळतंय ना. आणि सुहासरावांच्या बाबतीत तू निश्चिंत राहा ग. फार सभ्य आणि सज्जन माणूस दिसले मला. तुला सांगू का, ते जिच्या प्रेमात पडले असतील ना, ती पहिली मुलगी तूच, शेवटची पण तूच. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तू तुझा विचारच करू नको. आता काय ते तुझेच आहेत. रिया, माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये का तुझं? काय सांगते मी इतका वेळ? डोक्यात काही वेगळे विचार चालू आहेत की काय तुझ्या? काय झालं, एवढी अस्वस्थ काय आहेस तू? अगं नाही, अस्वस्थ कसली. काय नाही ते आता मी तुला सांगितलं ना तर तू माझ्यावर चिडशील. आता मी का चिडेन तुझ्यावर? अगं सुहास बघ ना, आता एवढा रात्रीचा प्रवास करायला निघालाय. म्हणजे आता टेन्शन मला येतं ना, म्हणजे कधी पोचेल, व्यवस्थित पोचेल की नाही. फोन केल्यावर कसं मला कळेल तो काय. छान. म्हणजे एवढ्या वेळ मी जी काही बडबड केली त्याचा काही परिणाम नाहीये तुझ्यावर? अगं नाही, तसं नाही. पण एकदा बोलल्यावर मला पण लावा फोन लावा. मी जे काही सांगितलं ना आता ते लक्षात ठेव. हो. आणि त्याप्रमाणे बोल त्याच्या. लक्षात आहे, लक्षात आले. आले.